गणपती बाप्पा मोरया। एकदा एका गावात एक स्पर्धा भरविण्यात आली होती। त्या स्पर्धेची अट ही होती की जो कोणी मगरीने भरलेला तलाव एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहून जाईल त्याला 40 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। आणि समजा तलाव पोहून जात असताना तो मगरीचा आहार बनला तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून 20 लाख रुपये देण्यात येतील। खरं तर त्या तलावात उडी मारणे म्हणजे साक्षात मृत्यूला भेटणे होते, म्हणून कोणाचीच त्या तलावात उडी मारण्याची हिंमत नव्हती। पण अचानक तलावात धपकन पडण्याचा आवाज आला। उडी मारणारा माणूस विद्युत वेगाने पोहून तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचला। तलावाच्या किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचे स्वागत केले। त्या बहादूर माणसाला शाबासकी देण्यात आली आणि त्याच्या नावाचा नारा गुंजू लागला। हे सगळं बघून तो खूपच भारावून गेला आणि एका जागेवर जाऊन बसला आणि रागाने चिडून म्हणाला, मला पाठीमागून धक्का कोणी मारला होता? थोड्या वेळाने कळाले की त्याला धक्का मारणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बायको होती। जिंकला तर 40 लाख आणि मेला तर 20 लाख। म्हणून तेव्हापासून ही म्हण पडली की प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे बायकोचा हात असतो। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।